या ठिकाणी आज कोहा ओव्हरव्ह्यू अँड प्रॅक्टिकल सेशन या ठिकाणी प्रोफेसर अनिल आवताडे सर घेणार आहेत. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा अंतर्गत या ठिकाणी आपण कोहा वर्कशॉप या ठिकाणी आपण अरेंज केलेला आहे आणि कीनोट स्पीकर आहेत अनिल आवताडे सर. मी आवताडे सर हे SB पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंदापूर या ठिकाणी ते लायब्ररियन म्हणून या पदावर कार्य करत आहेत. तरी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला अनुभव ज्ञान त्यांनी आपल्याला शेअर करावं, त्यांनी आपल्याला कोहाचं गायडन्स करावं. सर कंटिन्यू. Thank you, Sudhir sir. Thank you very much. So today we are going to conduct a session on Koha overview and how to add a book. This is the theme of today's session. You are now looking the screen of Koha administrator. You are see there is a total 8 tabs are there or 8 menus are there. One is circulation, patron, advanced search, lists, cataloging, authorities, serials, acquisitions, reports, tools, Koha administration, and about Koha. All participants are able to see the screen? Yes, sir. Okay. मराठीत बोलतो जरा बरं का अधून. हो चालतंय. Yes, sir. अशा पद्धतीच्या 7 ते 8 मेनूज आपल्याला कोहा ऍडमिनिस्ट्रेशनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये सर्क्युलेशन मध्ये बुक देवाणघेवाणीचं काम केलं जातं. तसंच पेट्रॉन मध्ये पेट्रॉन तयार करणे, पेट्रॉनला अथॉरिटीज देणे किंवा पेट्रॉनचा फोटो अपलोड करणे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जातात. ऍडव्हान्स सर्च, आपण बेसिक सर्चने जसं शोध घेऊ शकतो तसंच ऍडव्हान्स सर्च मध्ये टायटल, ऑथर, त्याचबरोबर पुस्तकाचे लँग्वेज यानुसार आपण ऍडव्हान्स सर्च मधून शोध घेऊ शकतो. तसंच लिस्ट म्हणून एक ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही पब्लिक लिस्ट किंवा प्रायव्हेट लिस्ट या बनवू शकता. त्यापैकी न्यू अरायवल बुक्स असतात त्या बुक्सची आपण लिस्ट तयार करून ते आपण ओपॅक वरती डिस्प्ले करू शकतो. त्याच्यानंतर यातील सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे कॅटलॉगिंग. ज्यावेळेस बुक्स लायब्ररी मध्ये त्यामध्ये कॅटलॉगिंग हा फार महत्वाचा भाग येतो. त्यानंतर अथॉरिटीज म्हणून एक दिलेला आहे. तर अथॉरिटीजचा आपण तसा फार काही तो वापर करत नाही, कारण अथॉरिटीज हे इनबिल्ट त्यांनी ते दिलेलं आहे. त्याच्यात आपल्याला फार काही काम करण्याची आवश्यकता नाही. तसंच आपल्या ग्रंथालयामध्ये पुस्तकांबरोबरच जर्नल्स किंवा मॅगझिन आपण सबस्क्राईब करत असतो. तर त्यांचं मेंटेनन्स करण्यासाठी सिरियल्स या मेनू मध्ये आपल्याला ते काम करावे लागते. सिरियल्स मध्ये जाऊन आपण ते पिरियडिकल किंवा जर्नल हे सबस्क्राईब करून त्या अंडर ते मेंटेन केलं जातं. त्याच्यानंतरचं दिलेलं ऍक्विजिशन. ऍक्विजिशन मध्ये बुक सजेशन पासून ते बुक रिसीव्ह होईपर्यंत या सर्व ऍक्टिव्हिटीज या बुक ऍक्विजिशन मध्ये केल्या जातात. तसं खरं पाहिलं तर आपल्या ग्रंथालयामध्ये मॅन पॉवर हे फारच कमी असते. त्याचबरोबर पुस्तक परचेस करताना बऱ्याच ग्रंथालयामध्ये ही प्रोसेस वापरली जात नाही. काही ठिकाणी असं होतं की प्राध्यापक वर्ग किंवा इतर काही जे स्टाफ असतील तर ते अचानक पुस्तकं आपल्याला आणून देतात आणि ते आपल्याला मग ते याच्यामध्ये डायरेक्ट एंट्री करावी लागते. त्याचबरोबर जे पुस्तक आपण मागवतोय ते 100% तेच मिळतील ह्याची काय खात्री आपल्याकडे नसते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपण ऍक्विजिशन हा पार्ट या सॉफ्टवेअर मध्ये अवॉइड करतो. त्यानंतर रिपोर्ट हा पार्ट येतो. त्या रिपोर्ट मध्ये आपण आपल्याला हवे ते रिपोर्ट आपण याच्यामध्ये आपण पाहू शकतो. जसं की बुक ऍक्सेशन रजिस्टर आहे, त्याच्यानंतर आज किती ग्रंथ किंवा किती आपलं टोटल सर्क्युलेशन चाललेलं आहे,
किंवा कोणी कोणी आज हे बुक सजेशन कोणी कोणी दिलेलं आहे, किंवा पेट्रॉन जे ओव्हरड्यूज आहेत ते आपण या रिपोर्ट नुसार आपण पाहू शकतो. तसेच याच्यामध्ये टूल हा एक दिलेला आहे. टूलच्या माध्यमातून बऱ्याच ऍक्टिव्हिटी आपल्याला इथे करता येतात. टूल मध्ये जाऊन आपण सपोज बल्क पेट्रॉन इम्पोर्ट जर करायचे असेल तर हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पेट्रॉन अँड सर्क्युलेशन, त्याच्यामध्ये पेट्रॉन लिस्ट असेल, पेट्रॉन क्लब्स असतील, पेमेंट्स असतील, इम्पोर्ट पेट्रॉन्स म्हणून तुम्हाला ऑप्शन तिथे दिसेल. ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही कोहामध्ये काम करायला चालू करता त्यावेळेस 1 बाय 1 पेट्रॉन एंट्री करण्यापेक्षा जर तुम्ही ती पेट्रॉन एंट्री जर तुमच्याकडे एक्सेल शीट मध्ये अवेलेबल असतील तर ते आपण CSV फाईल मध्ये त्याचं कन्व्हर्जन करून ते आपण पेट्रॉन मधून इम्पोर्ट करतो. ही अत्यंत एक सोपी अशी त्यांनी पद्धती दिलेली आहे. तर तो CSV फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला याच्यावरतीच आपल्याला पाहायला मिळेल. तो त्यांनी इनबिल्ट दिलेला आहे. तो फॉर्मॅट आपण जस्ट डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्या जे काही फील्ड असतील आपल्याला हव्या असणारे फील्ड आपण तिथं घेतो. जसं की त्याचं पेट्रॉनचं सरनेम असेल किंवा त्याचा मेंबर ID नंबर असेल, त्याचे जेंडर असेल, मेल असेल, फिमेल असेल, त्यानंतर त्याचा ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, अशा फक्त ज्या महत्वाच्या फील्ड आहेत त्याच घेऊन आपण ते शीट तयार करतो आणि ते डायरेक्टली आपण इम्पोर्ट पेट्रॉन मध्ये जाऊन तिथून आपण ते इम्पोर्ट करून घेतो. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो इम्पोर्टचं ऑप्शन. इथं डाउनलोड स्टार्टर CSV म्हणून तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. डाव्या हाताला जर तुम्ही गेला तर नोटच्या खाली तिथं एक निळ्या अक्षरातली हायपरलिंक तुम्हाला तिथे दिसेल. त्याच्यावरती जाऊन ती फाईल तुम्ही डाउनलोड करायची आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉलम तुम्हाला तिथे दिसतील. तर त्या कॉलम मध्ये जसं की इथं मेन्शन केलेलं आहे टायटल. तर टायटल म्हणजे काय, मिस्टर असेल, मिसेस असेल किंवा डॉक्टर असेल, प्रोफेसर असेल, तर असे तुम्हाला तिथं टायटल द्यायचे आहेत. त्याच्यानंतरचा कॉलम त्यांनी दिलेला आहे सरनेमचा, तिथं तुम्ही सरनेम टाकायचा आहे. त्याच्यानंतर दिलेला आहे फर्स्ट नेमचा, तुम्ही तिथं फर्स्ट नेम टाकायचा असेल. असे त्यांनी बरेच कॉलम इथं या ठिकाणी दिलेले आहेत. पण याच्यामध्ये होतंय काय, बरेच जे कॉलम आहेत ते आपल्या दृष्टिकोनातून त्यातील काही कॉलम अननेसेसरी आहेत. जसं की त्याचं आपण ईमेल ID घेतो तर त्याचा दुसरा ईमेल ID कुठला आहे, किंवा जो आपण त्याचा ऍड्रेस घेतोय तर त्याचा ऑदर ऍड्रेस कुठला आहे. तर मला वाटतं या ठिकाणी ऑदर ऍड्रेस त्याची घ्यायची काय आपल्याला आवश्यकता पडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ठराविक जे लागणारे कॉलम आहेत ते आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहेत आणि बाकीचे जे न लागणारे कॉलम आहेत ते आपण त्यातून डिलीट करणार आहोत. ते डिलीट केल्यानंतर जे कॉलम राहतील त्या कॉलमच्या अंडर तुम्हाला ती माहिती भरायची आहे. सपोज आता आपण या ठिकाणी अतुल नगरकर यांची आपण जर एंट्री घेत असेल तर त्याच्या टायटलच्या अंडर तुम्ही मिस्टर असं दिलं पाहिजे. सरनेम त्यांचं आता इथं 2 कॉलम दिले आहेत, सरनेम आणि फर्स्ट नेम. तुम्ही सरनेमच्या अंडर त्याचं फुल नेम देखील तुम्ही टाकू शकता आणि फर्स्ट नेम हा कॉलम तुम्ही रिकामा ठेवू शकता किंवा तो त्याच्यातून तुम्ही तो कॉलम डिलीट करू शकता. तर सरनेमच्या ठिकाणी टाकताना नगरकर AR किंवा नगरकर अतुल रामदास असं तुम्ही फुल नेम सुद्धा तिथं टाकू शकता, किंवा नगरकर अतुल आणि फर्स्ट नेम सरनेम मध्ये नगरकर अतुल एवढं जरी टाकलं तरी सफिशियंट आहे. बर्थ डेट मध्ये बर्थ डेट देताना त्यांनी जो काय फॉर्मॅट दिलेला आहे, सपोज YYY हा त्यांचा फॉर्मॅट असेल, त्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ द्यायची आहे. आता त्याच्यानंतर इनिशियलचं नाही घेतलं तरी चालेल. आता इथं सेक्स म्हणून एक दिलेला आहे. सेक्स म्हणजेच काय, तर ते जेंडरचा तो कॉलम आहे. तर जेंडर मध्ये मेल असेल तर कॅपिटल मध्ये M आणि फिमेल असेल तर कॅपिटल मध्ये F. एवढंच फक्त तिथं टाईप करायचं आहे. तर आपल्याला मेल आणि फिमेल याचे कशासाठी लागेल, तर साधारणतः ग्रंथालयात लेडीज स्टाफ किती येतो किंवा लेडीज पेट्रॉन किती येतात हे जर काढायचं झालं तर त्यासाठी ते आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर आपण याच्या बरोबरच एक हे इन आउट मॅनेजमेंट सिस्टीम पण ह्याच्या बरोबर जे चालते, तर त्याच्यासाठी मेल आणि फिमेल हे तिथं असणं गरजेचं आहे, तरच आपण ते कॅटेगराईज त्याच्यामध्ये करू शकतोय. आता त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये झिप कोड म्हणजे पिन कोड असेल किंवा
ऍड्रेस असेल, हा काय मॅन्डेटरी फील्ड नाहीत. ह्यातले मॅन्डेटरी फील्ड फक्त दोनच आहेत. एक म्हणजे तुमचं सरनेम आणि दुसरं म्हणजे पॅट्रॉन कॅटेगरी. म्हणजे कॅटेगरी म्हणजे तुम्ही स्टाफ आहात का स्टुडंट आहात. त्याच्यानंतर तुमचं लायब्ररी कोड किंवा त्याला आपण हे म्हणू शकू, एक मिनिट हा, तुमचा ब्रँच कोड आपण तिथं द्यायचा आहे. ह्या 3 गोष्टी आपल्याला मॅन्डेटरी आहेत. त्याच्यानुसार तुम्ही ही फाईल अपलोड करू शकता आणि तुम्ही इथं पाहिजे ते तुम्हाला बघू शकता. तुम्ही म्हणजे कुठले कुठले घ्यायचे, कुठले कुठले नाही ते तुम्ही डिसाईड करू शकता आणि डायरेक्टली तुम्ही तो फाईल इम्पोर्ट करून घेऊ शकता. ओके. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत, हे झालं पॅट्रॉन इम्पोर्ट. आता पॅट्रॉन इम्पोर्ट झाल्यानंतर आपला मेन टास्क जो येतो तो येतो बुक एंट्रीचा. ती बुक एंट्री कॅटलॉगिंग याच्यामध्ये दिलेलं आहे. कॅटलॉगिंग. आता जर आपण ट्रॅडिशनल बुक एंट्रीचा जर विचार केला की साधारणतः जर आपल्याकडे सॉफ्टवेअर नसेल आणि आपण जर एखादं बुक परचेस केलं तर त्याची जी आपली प्रोसेसिंग जे असते ते आपण सुरुवातीला काय करतो, ते पुस्तक आल्यानंतर तर ते आपण पहिल्यांदा त्या बिलाप्रमाणे चेक करून घेतो आणि त्याला त्या बिलावरतीच आपण ऍक्सेशन नंबर त्याचा असाइन करतो. त्याच्यानंतर आपण काय करतो, त्याचं क्लासिफिकेशन करतो आणि डायरेक्टली आपण ते आपल्या याच्यामध्ये ऍक्सेशन रजिस्टर मध्ये त्याची एंट्री करतो. तर या सॉफ्टवेअर मध्ये काम करताना इथं थोडीशी उलट पद्धती आपल्याला वापरावी लागेल. म्हणजे जसं की समजा आपण पुस्तक एखादं परचेस केलं तर ते पुस्तक परचेस केल्यानंतर आणि ते आपण बिलात ते बघितल्यानंतर आणि त्याला बिल नंबर असाइन केल्यानंतर आपलं पहिलं काम जे काय आहे ते आपण या कॅटलॉग मध्ये येऊन ते पुस्तकाची एंट्री पहिल्यांदा आपल्याला ह्या सॉफ्टवेअर मध्ये केलेली आहे किंवा नाही हे आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल. जर ऑलरेडी तिथं त्या पुस्तकाची एंट्री जर असेल तर मग आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन किंवा बाकीचं कॅटलॉगिंगचं जे काही काम असेल ते करण्याची गरज पडत नाही. तुम्ही डायरेक्टली ते मग ऍक्सेशनिंग साठी त्याच्यामध्ये ते घेऊ शकता. पण जर या ठिकाणी जर त्या पुस्तकाची नोंद जर आपल्याला आढळून आली नाही किंवा एंट्री जर त्याच्या कॅटलॉग मध्ये नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर त्या पुस्तकाचा आपल्याला पहिल्यांदा कॅटलॉग रेकॉर्ड तयार करून घ्यावं लागेल. तर त्या पुस्तकाचा आपल्याला सुरुवातीला कॅटलॉग रेकॉर्ड तयार करून घ्यावं लागेल आणि ते तयार करताना साहजिकच तुम्हाला त्याचं पहिल्यांदा क्लासिफिकेशन करावं लागेल आणि ते रेकॉर्ड केल्यानंतरच मग तुम्ही ते ऍक्सेशनिंगला घेऊ शकता. आता या ठिकाणी ते कॅटलॉगिंग कसं करायचं तर ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी कॅटलॉगिंग करण्याच्या एक 2 पद्धती आहेत. एक म्हणजे तुम्ही तुमच्याकडे एक एक्सेल शीटचं टेम्पलेट असेल तर त्या टेम्पलेट मध्ये ते तुम्ही डायरेक्टली त्या पुस्तकाच्या एंट्र्या करून त्या डायरेक्ट इम्पोर्ट तुम्ही करू शकता. किंवा दुसरी मेथड जी आहे ती 1 बाय 1 म्हणजे एक पुस्तक तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करून घेऊ शकता. तर आपण या ठिकाणी 1 बाय 1 जे मेथड आहे त्या मेथडचा आपण या ठिकाणी अवलंब करून पुस्तकाची डेटा एंट्री करणार आहोत. तर ती कशा पद्धतीने करायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी कॅटलॉगिंग मध्ये गेल्यानंतर सुरुवातीपासून दाखवतो तुम्हाला म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी कॅटलॉगिंग हा टॅब दिलेला आहे. तर त्या कॅटलॉगिंग टॅबच्या अंडर गेल्यानंतर तुम्हाला इथं ऍड प्लस चिन्ह दिसेल आणि न्यू रेकॉर्ड म्हणून त्यांनी दिलेलं आहे तिथं. तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला फ्रेमवर्क विचारेल. डिफॉल्ट फ्रेमवर्क आहे, फास्ट स्टार्ट फ्रेमवर्क आहे. तुम्हाला हवी तशी तुम्ही फ्रेमवर्क तिथं तयार करू शकता. आता फ्रेमवर्क म्हणजे काय ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर फ्रेमवर्क म्हणजे काय, जे आपण पुस्तकाच्या ज्या फील्डवरती काम करणार आहोत म्हणजे जसं की त्याचं टायटल असेल, ऑथर असेल, ISBN नंबर असेल, त्यानंतर पेजिनेशन असतील, त्याच्यानंतर सब्जेक्ट असेल, या ज्या फील्ड आहेत त्या फील्ड आपण त्या फ्रेमवर्क मध्ये ठेवून बाकीच्या ज्या फील्ड त्यांनी दिलेल्या आहेत, ज्या अननेसेसरी फील्ड आहेत ज्या आपण उपयोगात आणणार नाही किंवा वापरणार नाही तर त्या आपण तिथून डिलीट करू शकतो आणि आपलं जे टेम्पलेट आहे, फ्रेमवर्क आहे ते आपण बुक फ्रेमवर्क म्हणून त्या नावाने आपण तिथं तयार करू शकतो.
तर या ठिकाणी मी फास्ट ऍड फ्रेमवर्क असं ते तयार केलेलं आहे. आणि डिफॉल्ट फ्रेमवर्क जे डिफॉल्ट सुरुवातीला असतं ते डिफॉल्ट म्हणून तसंच राहील. तुम्ही फ्रेमवर्क कुठलं घ्यायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही डिफॉल्ट फ्रेमवर्क मध्ये सुद्धा तुम्ही ते काम करू शकता. फक्त तुम्हाला त्या टॅगची जर माहिती असेल तर मग तुम्हाला फ्रेमवर्क नवीन तयार करण्याची काही आवश्यकता पडणार नाही. तर आपण डिफॉल्ट फ्रेमवर्क यामध्ये घेतलेला आहे. आता हे पहा, डिफॉल्ट फ्रेमवर्क गेल्यानंतर या अशा प्रकारचे तुम्हाला तिथं फील्ड दिसतील. तर तिथं 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे 9 पर्यंत तुम्हाला टॅग दिसतील. आणि त्याच्या अंडर जर तुम्ही गेला, आता ह्या 0 वरती बाय डिफॉल्ट क्लिक असेल, त्या 0चे सब टॅग जे आहे ते तुम्हाला दिसतात आहे 0, 0, 0, 0, 0, 1. तर आपण नेमकं कोणत्या कोणत्या टॅगच्या अंडर आपल्याला एंट्री करायची आहे बुकची एंट्री करताना ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता 0-0 मध्ये सुरुवातीचं जे 0-0-0 दिलेला आहे तो लीडर आहे, तो बाय डिफॉल्ट घेतला जातो. आणि जिथं रेड हायलाइट आलेला आहे, जे असे या ठिकाणी रेड त्याला हायलाइट केलेला आहे, तर त्या मॅन्डेटरी फील्ड्स आहेत आणि त्या आपल्याला भराव्याच लागणार आहेत. तर तिथं जस्ट आपण क्लिक केल्यानंतर तिथे ऑटोमॅटिकली तो हे घेईल, व्हॅल्यू घेईल. त्यानंतर कंट्रोल नंबर आहे त्याच्यावरती क्लिक करा. जर ती घेणार असेल तर ते ऑटोमॅटिकली घेईल. त्याच्यानंतर कंट्रोल नंबर आयडेंटिफायर त्याच्यावरती जस्ट क्लिक करायचंय. तुम्ही क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिक व्हॅल्यू घेईल. त्यानंतर डेट अँड टाइम टू लास्ट ट्रान्झॅक्शन, म्हणजे पुस्तक लास्ट आपल्याकडे त्याच्यात एक ऑप्शन आहे की पुस्तक लास्ट केव्हा पाहिलं गेलं. तर ते ऑप्शन असण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टॉक व्हेरिफिकेशन करणार आहे तर तुम्हाला जे आता जे पाहण्यात आलेली पुस्तकं आहेत म्हणजे ते पुस्तक ग्रंथालयात आहेत असं तिथं गृहीत धरलं जातं. आणि जे पुस्तक बऱ्याच कालावधीनंतर जे पाहिले गेलेले नाहीत, म्हणजे जसं की एखाद्या पुस्तकाची लास्ट सीनची डेट समजा 1 वर्षापूर्वीची असेल, म्हणजेच काय तर ते 1 वर्ष झालं पुस्तक ते कोणी हाताळलेलं नाही किंवा त्या पुस्तकाला कोणी पाहिलेलं नाही, तर ते पुस्तक आपण त्याची फक्त लास्ट ट्रान्झॅक्शनची तिथं आपण टाइम तिथं फक्त टाइम ऑन डेट तिथं क्लिक केलं की ते ऑटोमॅटिकली घेईल. आता इथं क्लिक केल्यानंतर बघा आत्ताचं जे टायमिंग आहे आणि डेट आहे ते तिथं आलेले आहे. तर व्हेरिफिकेशन करताना याचा तिथं उपयोग होतो. त्याच्यानंतर 008 हे पण मॅन्डेटरी फील्ड आहे, तिथं फक्त तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केले की ऑटोमॅटिक व्हॅल्यू तो तिथे घेईल. तिथं आपल्याला फारसं काय करण्याची आवश्यकता नाही. आता 010 हा आहे लायब्ररी ऑफ काँग्रेसचा कंट्रोल नंबर, तो काय आपण या ठिकाणी देत नाही. 015 नॅशनल बिब्लिओग्राफिक नंबर हा पण आपण इथे काय देत नाही. 016 पण आपण काही वापरत नाही. आता डायरेक्ट आपण वापरतो तो कुठला 020. त्याच्यामध्ये बघा 020 मध्ये ए, बी आणि सी असे 3 कॉलम दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये ए ला दिलेला आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर. आपण याच्यामध्ये 020 मध्ये ते फक्त तोच वापर करतो आपण 020. आता या ठिकाणी त्या पुस्तकाचा जो ISBN नंबर आहे तो आपण या ठिकाणी देतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं, एका एका पुस्तकाला 2-2 ISBN नंबर असतात. आता ते कसे, तर सुरुवातीला जे होते ते 10 अंकी ISBN नंबर होते. त्याच्यानंतर ते संख्या बदलून 2007 सालापासून तर ते 13 अंकी ISBN नंबर झाले. पण अशा वेळेस ते 10 अंकी आणि 13 अंकी अशा दोन्ही प्रकारचे ISBN नंबर त्या पुस्तकावरती प्रिंट केलेला असतात. मग त्यावेळेस आपण काय करायचं, इथं एक नंबर टाकायचा ISBN नंबर. सपोज एक मी ISBN आता हा 13 अंकी ISBN नंबर टाकलेला आहे. आता ISBN नंबर तिथं पुस्तकावर मेन्शन करताना मध्ये मध्ये असे डॅश दिलेले असतात, ते डॅश आपण इग्नोर करायचे, त्या डॅश काय आपण इथे घ्यायच्या नाही. आता हा एक ISBN नंबर मी 13 अंकी टाकलेला. आता सपोज त्याला 10 अंकी दुसरा ISBN नंबर जर असेल आणि तो जर आपल्याला टाकायचा असेल तर ह्या इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर हे लिहिलेल्याच्या पुढे एक तुम्हाला विंडो दिसेल. तर त्या विंडोवरती गेल्यानंतर ते ह्या फील्डचं किंवा ह्या टॅगचं एक डुप्लिकेट रेकॉर्ड तुम्हाला तयार करून तिथं देईल. आता तुम्ही ह्याच्या खाली पाहू शकता 020 आणि हे परत 020, म्हणजे असे तुम्ही मल्टिपल तुम्ही म्हणजे कितीही तिथं रेकॉर्ड तुम्ही तयार करू शकता. तसे आपण ते सेटिंग करताना किंवा मार्क फ्रेमवर्क तयार करताना तसे तिथं आपण तिथं इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेले असतात. या ठिकाणी परत तुम्ही तो 10 अंकी नंबर त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे.
आता कोहामध्ये आता बरेच ज्या ग्रंथालयामध्ये मॅनपॉवर कमी आहे अशा ठिकाणी बऱ्याच वेळा काय होतं की सगळ्या फील्ड भरल्या जात नाहीत. आता कोहामध्ये काम करताना याच्यामध्ये ISBN नंबर हा फार महत्वाची भूमिका बजावतो. कारण ज्यावेळेस आपण ओपॅक मध्ये एखादं पुस्तक सर्च करतो तर त्या ठिकाणी ISBN जर नंबर तिथं दिलेला असेल किंवा मेन्शन केलेला असेल तर तो गुगल बुक मधून डायरेक्टली त्या पुस्तकाची इमेज तो तिथं दाखवतो, किंवा अमेझॉन असेल तर अमेझॉनची जी इमेज असेल तर ती इमेज तुम्हाला डायरेक्टली त्या ओपॅक वरती तुम्हाला तिथं दिसेल. आणि दुसरा एक महत्वाचा फायदा असा की ज्यावेळेस तुम्ही गुगलमध्ये आता त्यांनी फॅसिलिटीज असे दिलेले आहे पुस्तक मध्ये तुम्ही ते क्लिक केलं की तुम्हाला तिथं कंटेंट त्या पुस्तकाचे बघायला मिळतात. तसेच थोड्याफार प्रमाणात त्या पुस्तकाचा प्रिव्ह्यू तुम्हाला तिथं पाहायला मिळतो. हा एक अत्यंत चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. त्याच्यामुळं ISBN नंबर टाकणं तिथं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढची फील्ड जाणार आहे 0 to 2. आता हे इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक सिरियल नंबर, सॉरी इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर हा जो आहे तो जर्नल किंवा मॅगझिन साठी वापरला जातो. तो या ठिकाणी घेण्याची काही गरज नाही. त्याच्यामुळे मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की तुम्हाला तुमचं स्वतःचं जर फ्रेमवर्क तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्ही ते फ्रेमवर्क तयार करू शकता. आणि त्या फ्रेमवर्क मध्ये अशा आपल्याला लागणारे जे त्याच्यामध्ये टॅग आहेत ते तुम्ही त्या टॅग त्यातून रिमूव्ह करू शकता. आता हे 0 to 4 हा टॅग देखील आपण काय वापरणार नाही. आता डायरेक्ट आपण जो वापरणार टॅग आहे तो म्हणजे आता हा 0 कॅटलॉगिंग सोर्स 040. आता इथे कॅटलॉगिंग सोर्स दिलेला आहे, म्हणजे या पुस्तकाचा आता आपण ओरिजिनली कॅटलॉगिंग आपणच करणार आहोत. तर या ठिकाणी जर तुम्ही AACR2 वापरत असाल, AACR2 जर पाहून तुम्ही कॅटलॉगिंग करत असाल तर इथं सोर्स तुम्ही AACR2 देऊ शकता, किंवा जस्ट तुमच्या लायब्ररीचं नाव इथं टाकलं तरी चालेल. इथं कुठलीही व्हॅल्यू तो ऍक्सेप्ट करेल. मी इथं AACR2 देतो कारण मी ते वापरतोय म्हणून मी AACR2 तिथं देणार आहे. ओके. आता त्याच्या ठिकाणी त्याच्या खालचा टॅग जो आहे 041 हा आहे लँग्वेज कोड. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो तिथं ओपन होईल. आता तुम्हाला दिसेल लँग्वेज कोड ऑफ द टेक्स्ट साऊंड ट्रॅक ऑर सेपरेट टायटल. आता बऱ्याच ग्रंथालयात वेगवेगळ्या वेगवेगळ्या भाषेमधील पुस्तकं असतात, जसे की इंग्लिश मध्ये असतील, ते हिंदी मध्ये असतील, किंवा मराठीमध्ये असतील, कन्नड मध्ये असतील. ते जो काही ते पुस्तकाची लँग्वेज आहे त्या लँग्वेजचा कोड इथं आपल्याला द्यायचा आहे. तर लँग्वेजचा कोड पाहण्यासाठी तुम्ही जर कोहाच्या वेबसाईट वरती जर तिथे गेला तर तुम्हाला कोड त्या लँग्वेज साठी कुठला कोड वापरायचा आहे त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. तर मराठीसाठी MEAR त्यांनी दिलेला आहे, इंग्लिशसाठी ENG दिलेला आहे, हिंदीसाठी HIN दिलेला आहे. आपण असं गृहीत धरू की हे इंग्लिशचं पुस्तक आहे त्याच्यामुळे आपण इथं ENG हे सगळं स्मॉल मध्ये तुम्हाला तिथं द्यायचं आहे. ENG म्हणजे ह्या पुस्तकाची लँग्वेज इंग्लिश आहे असं ह्याच्यावरून समजेल. ह्याचा उपयोग तुम्हाला कधी होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ऍडव्हान्स सर्च मध्ये जाऊन तुम्हाला जर फक्त असं पाहायचं झालं की बाबा माझ्याकडे हिंदी भाषेची किती पुस्तकं आहेत ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही ऍडव्हान्स सर्च मध्ये जाऊन तिथं फक्त लँग्वेज तुम्ही सिलेक्ट केली हिंदी आणि सर्च म्हटला तर तुम्हाला तो सर्व हिंदी भाषेतील पुस्तकं रिट्राईव्ह करून देईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता इथे 050 हा जो आहे लायब्ररी ऑफ काँग्रेसचा कॉल नंबर दिलेला आहे. तर आपण या ठिकाणी हा कॉल नंबर वापरणार नाही. तर आपण DVA डेसिमल बऱ्याच ठिकाणी DVA डेसिमल वापरलं जातं. त्याच्यामुळे आपण DVA डेसिमल क्लासिफिकेशन नंबर जो टॅग नंबर 082 च्या अंडर दिलेला आहे तो आपण तिथं वापरणार आहोत. आता ह्याच्यामध्ये 3 मेन सब फील्ड त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये 2 जो आहे तो एडिशन नंबर म्हणलेला आहे, A ला क्लासिफिकेशन नंबर म्हणलेला आहे आणि B ला ऍटम नंबर असं म्हटलेलं आहे. तर एडिशन नंबर म्हणजे काय, तर तुम्ही क्लासिफिकेशन करताना DDC ची कोणती एडिशन तुम्ही वापरून क्लासिफिकेशन केलेलं आहे तो एडिशन नंबर तुम्हाला तिथं द्यायचा आहे. जसं की आमच्या ग्रंथालयात 22 नंबर 22nd एडिशन ही वापरली जाते, म्हणून मी तिथं 22nd हे देणार आहे, एडिशन नंबर 22nd. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन नंबर त्या पुस्तकाचा जो क्लासिफिकेशन नंबर असेल तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. सपोज
तो क्लासिफिकेशन नंबर 0 to 5 असा आहे असं गृहीत धरूया आपण. मला वाटतं संदर्भ सेवेसाठी 0 to 5 हा क्लासिफिकेशन नंबर वापरला जातो. आणि त्याच्यानंतर पॉइंट वगैरे जे काय असेल म्हणजे साधारणतः आपण अशी पद्धत IDDC मध्ये 3 नंबर झाल्यानंतर पॉइंट देऊन पुढचा नंबर आपण तिथे घेतो. आता मी फक्त 3 अंकीच घेतलेला आहे त्याच्यामुळे इथं डॉट देण्याची काही आवश्यकता नाही. त्याच्यानंतर ऍटम नंबर. तर ऍटम नंबर म्हणजे काय आहे तर तो जो त्या पुस्तकाचा जो ऑथर आहे तो ऑथरचे आपण सुरुवातीची 3 अक्षर किंवा त्याचे सरनेम आहे त्या सरनेमची सुरुवातीची 3 अक्षर या क्लासिफिकेशन नंबर बरोबर जोडलेले असतात. म्हणजे क्लासिफिकेशन नंबर प्लस फर्स्ट 3 लेटर ऑफ दॅट ऑथर इज कॉल्ड कॉल नंबर. तर ते 3 जे आपण अक्षर देणार आहोत ऑथरची तर ते ऍटम नंबर मध्ये आपल्याला द्यायचे आहेत. सपोज या पुस्तकाचा ऑथर जोशी आहे असं मी गृहीत धरतो तर सुरुवातीची JO आणि S JO आणि S या ठिकाणी मी JOS असे 3 दिलेले आहेत. तर आता ऍटम नंबर द्यायचं महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण पुस्तक क्लासिफिकेशन करतो किंवा कोहा सॉफ्टवेअर पुस्तकं तुम्हाला ओपॅक मध्ये शोधल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस क्लासिफिकेशन नंबर नुसार त्याचा शोध घेणार त्यावेळेस तुम्ही 0 to 5 हा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्व ते त्या क्लास नंबरचीच तुम्हाला तिथं पुस्तक रिट्राईव्ह करेल. पण ती पुस्तक रिट्राईव्ह केल्यानंतर त्याचा जो ऑथर आहे तर ऑथर मार्क असल्यामुळे होईल काय तर ज्यावेळेस तुम्ही पुस्तक सर्च करसाल तर ते खाली ब्राउज द सेल्फ म्हणून एक ऑप्शन तुमच्या तिथे येईल. तर ब्राउज द सेल्फ म्हणजे काय तर तुमचा जो सेल्फ आहे थोडक्यात आपण त्याला व्हर्च्युअल सेल्फ म्हणूया. म्हणजे कसं आहे तुम्ही जे तुमच्या लायब्ररीमध्ये रॅकवरती जी मांडणी केलेली आहे तर ती क्लास नंबर नुसार ती मांडणी केलेली असते आणि बऱ्याच ठिकाणी ती मांडणी करणंच योग्य आहे. आणि ती त्या पद्धतीने जर तुमची मांडणी केलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही काय करणार ज्यावेळेस 0 to 5 ह्या क्लास नंबरची पुस्तकं ज्यावेळेस तुम्ही एका रॅकवरती तुम्ही मांडता आणि त्याच्यात तुमच्या असं लक्षात येतं की याच्यात वेगवेगळ्या ऑथरची पुस्तकं आहेत जसं की रेफरन्स सर्व्हिस हे पुस्तक फक्त जोशी यांनीच लिहिलेलं नसेल तर ते दुसऱ्या ऑथरनी कोणीतरी लिहिलेलं असेल ते पुस्तक तुमच्याकडे असेल. मग अशा वेळेस ती मांडणी करताना तुम्ही काय करायचं आहे तर त्या ऑथरच्या अल्फाबेटिकली तुम्ही अरेंजमेंट लक्षात घ्यायची आहे. म्हणजे की 0 to 5 त्याच्यानंतर जे ऑथर मार्क असतील त्या ऑथर मार्कच्या नुसार तुम्ही ती मांडणी करायची आहे. म्हणजे जसं की जोशी असेल तर जोशी अगोदर येईल. त्याच्यानंतर सपोज अवताडे ऑथर असेल तर अवताडे ऑथर त्या जोशीच्या अगोदर येईल किंवा नगरकर ऑथर असेल तर नगरकर ऑथर त्या जोशीच्या नंतर येईल. म्हणजे अशा पद्धतीने तिथं ते मांडणी असेल. ज्यावेळेस तुम्ही ब्राउज सेल्फ तिथं करचाल त्या पोहामध्ये तर डायरेक्टली तुम्हाला तो त्या रॅकवरती असणारी जशी पुस्तकं आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला तो ब्राउज तिथं तो दाखवेल ब्राउज सेल्फ. त्याच्यासाठी तुम्हाला आयटम नंबर हा देणे महत्वाचं आहे. आता या ठिकाणी 0 टॅग मध्ये आपण सर्व फील्ड आपल्याला जे जे नेसेसरी आहे ते आपण भरलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जो नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये आता त्यामध्ये 10 हा मेन एंट्री पर्सन नेम दिलेला आहे. या ठिकाणी आपण फक्त 100A जिथं पर्सन नेम दिसतंय तेच आपण इथं वापरणार आहोत. तर पर्सन नेम म्हणजे काय जर त्याचा जो ऑथर आहे तर ऑथर आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आता या ठिकाणी मी तो ऑथर देतो जोशी कॉमा जोशी नंतर कॉमा द्यायचा आहे. त्याच्यानंतर स्पेस देऊन त्यांचं काय इनिशियल असेल तर इनिशियल किंवा जर फुल नेम असेल तर फुल नेम आपण इथं देऊया. ठीक आहे जोशी अनंत. ठीक आहे या ठिकाणी आपण त्या ऑथरचं एंट्री आपण या ठिकाणी केलेली आहे. आता तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल की जर 2 ऑथर असतील तर काय करायचं. तर 2 ऑथर ज्यावेळेस असतील तर दुसऱ्या ऑथरची एंट्री करण्याची प्रोव्हिजन कोहामध्ये 7 या टॅगच्या अंडर दिलेले आहे. ते आपण नंतर आपण पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला तिथं सांगणार आहे. तर त्याच्यानंतर आपण खाली येऊया तिथं 110 दिले कॉर्पोरेट नेम. कॉर्पोरेट नेम म्हणजे काय एखादं पुस्तक जर असेल तर एखाद्या कॉर्पोरेशनने किंवा एखाद्या
संस्थेने ते प्रकाशित केलेलं असेल तर त्याचं नाव तुम्हाला इथं द्यायचं आहे. त्यावेळेस तिथं ऑथर नसतो, तर कॉर्पोरेट हा रिस्पॉन्ड असतो त्या पुस्तकासाठी. मीटिंग नेम, सपोज एखादं मीटिंग असेल, मीटिंगचं डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करत असाल तर तिथं मीटिंग नेम इथं तुम्हाला ते द्यायचं आहे. तर या गोष्टी काय आपण फारशा विचारात घेणार नाही, कारण आपण या ठिकाणी फक्त बुकची एंट्री आपण पाहत आहोत. त्याच्यानंतर आपण येऊया टॅब नंबर 2 वरती. तर टॅब नंबर 2 वरती फक्त आपल्याला टॅब नंबर 245 हा विचारात घ्यायचा आहे. तर 245 च्या अंडर त्यांनी ए मध्ये टायटल हे दिलेलं आहे. तर टायटल मध्ये जे टायटल आहे तसं तुम्हाला तिथं ते टाकायचं आहे. आपण गृहीत धरू की ह्या पुस्तकाचं टायटल आहे रेफरन्स सर्व्हिसेस. रेफरन्स सर्व्हिस. सर्व्हिस ठीक आहे. या ठिकाणी मी हे टाकलेलं आहे. जर तुमचं पुस्तक जर मराठी भाषेमधून असेल तर डायरेक्ट तुम्ही मराठी भाषेसाठी गुगल टाईप रायटर ह्या टूलचा वापर करून तुम्ही डायरेक्ट मराठीमधून इथं टाईप करू शकता. जर तुमच्याकडे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही पोहा वापरत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये गुगलचं लँग्वेज टूल हे तुम्हाला तिथे इन्स्टॉल करून ते तुम्हाला तिथं वापरता येईल. पण एक काळजी घ्यायची अशी की ज्यावेळेस तुम्ही मराठी पुस्तकाचं ज्यावेळेस तुम्ही हे करत असाल, ज्यावेळेस मराठी पुस्तकाचं तुम्ही कॅटलॉगिंग करत असाल, तिकडे जरा मराठी पुस्तकाचं ज्यावेळेस तुम्ही कॅटलॉगिंग करत असाल त्यावेळेस फक्त टायटल, ऑथर आणि पब्लिशर या 3च गोष्टी तुम्ही तिथं मराठीमधून देणार आहात, याची तुम्ही पहिल्यांदा तिथं काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. आता इथं रिमाइंडर ऑफ द टायटल, आता इथं रिमाइंडर ऑफ द टायटल दिलेलं आहे. म्हणजे टायटल संदर्भात तुम्हाला जर आठवणी ठेवणारी दुसरी कुठली गोष्ट असेल तर तुम्ही तिथं मेन्शन करू शकता. आता इथं 245 वरती येऊया आपण. 245 टॅग नंबर वरती व्हेरीफाईंग फ्रॉम ऑफ टायटल, फॉर्म ऑफ टायटल. तर याच्यावरती गेल्यानंतर आता हे बऱ्याच ठिकाणी भरलं जात नाही, पण आमच्या इथं आम्ही एंट्री करताना आम्ही काय करतो, मराठी पुस्तक ज्यावेळेस आम्ही एंट्री करतो त्यावेळेस वरती टायटल मध्ये आम्ही ते मराठीमध्ये दिलेलं असतं. पण बऱ्याच वेळेस रिट्रायव्हल करताना, बुक रिट्रायव्ह करताना समजा एखादं पुस्तक असेल श्रीमान योगी, तर कुणाला श्रीमान योगी असं मराठीत टाकणं जर अवघड वाटत असेल तर त्याचा आपण डायरेक्ट इंग्लिश मध्ये इथं 246 मध्ये डायरेक्ट इथे इंग्लिश मध्ये श्रीमान योगी आणि त्याचा जो असेल आपण ठेवलं. ज्यावेळेस तुम्ही ते ओपेक मध्ये टाईप करचाल श्रीमान योगी, इंग्लिश मध्ये जरी तुम्ही टाईप केलं श्रीमान योगी तरी तो ते पुस्तक रिट्रायव्ह करून तुम्हाला येईल. म्हणजे अशा पद्धतीने ह्याचा आपला उपयोग करता येतो फोर्सचा. ठीक आहे. तर आपण आता पुढे जाऊया 250 टॅग नंबर 250. तर 250 हा जो टॅग आहे तो एडिशन स्टेटमेंट साठी वापरला जातो. म्हणजे त्या पुस्तकाची एडिशन कुठली आहे हे मेन्शन करण्यासाठी हा टॅग वापरला जातो. बऱ्याच वेळेसला जर पहिली एडिशन असेल तर आपण त्या ठिकाणी काही देत नाही, तर तिथे रिकामं ठेवतो. पण जर त्याची एडिशन हे दुसरी, तिसरी, चौथी जर असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त पुढचे असेल तर आपण तिथं एडिशन मेन्शन करतो. एडिशन मेन्शन करताना AS2 प्रमाणे जे काय तुम्हाला गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या पद्धतीनेच तुम्ही तिथे एडिशन मेन्शन करायचे असेल. जसं की सेकंड एडिशन असेल तर सेकंड 2 आकडा दाखव डी सेकंड ईडी या पद्धतीने तुम्हाला टाकायला हवं, किंवा फक्त सेकंड असं टाकलं तरी चालेल. फक्त काळजी तुम्हाला काय घ्यायची आहे, जर तुम्ही एक फॉर्मॅट कुठला जर वापरत असाल तर तोच फॉर्मॅट तुम्हाला शेवटपर्यंत अवलंब करायचा आहे. म्हणजे जसं की आता इथे एडिशन टाकली आणि बऱ्याच वेळा काय होतं, दुसरं एखादं पुस्तक येतं त्याची सेकंड एडिशन असते, मग त्यावेळेस आपण काय करतो फक्त 2 आकडा टाकतो. किंवा एखादं परत तिसरं एखादं पुस्तक येतं त्याची सेकंड एडिशन असते त्यावेळेस मग आपण काय करतो सेकंड पुढे ईडी जोडतो. असे जे व्हेरिएशन आहेत त्या व्हेरिएशन आपल्याला याच्यामध्ये टाळायचे आहे. त्याच्यामुळं जो काय फॉर्मॅट दिलेला आहे CR2 प्रमाणे तोच आपल्याला इथं विचारात घ्यायचा आहे. आता पुढे येऊया 260. या ठिकाणी पब्लिकेशन डिस्ट्रीब्युशन हे दिलेलं आहे. जर इथं 260 मध्ये A, B
आणि सब टॅग दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये ए मध्ये पब्लिकेशन, प्लेस ऑफ पब्लिकेशन दिलेला आहे, बी मध्ये नेम ऑफ पब्लिशर दिलेला आहे, आणि डेट मध्ये डेट ऑफ पब्लिकेशन आहे. पण जरी डेट म्हणलेला असेल तर आपण त्या ठिकाणी फक्त इयर विचारात घ्यायचं आहे, फक्त आपण तिथे इयर मेन्शन करणार आहोत. जसं की आता याच समजा प्लेस ऑफ पब्लिकेशन आपण असं गृहीत धरू की पुणे आहे, पुणे. समजा पब्लिशर टाटा ऍग्रो हे आहे, टाटा मॅग्रो हिल, आणि समजा हे 2006 साली पब्लिश झालेलं पुस्तक आहे. तर 2006. आता बऱ्याच पुस्तकामध्ये काय दिलेलं असतं तर त्याचं जे इयर ऑफ पब्लिकेशन असतं त्या ठिकाणी बऱ्याच डेट दिलेल्या असतात. मग त्या डेट आपण त्याची नीट पडताळणी केली पाहिजे. त्यातलं इयर ऑफ पब्लिकेशन नक्की प्रकाशन वर्ष कुठलं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, इम्प्रेशन म्हणून तिथं दिलं जातं, फर्स्ट इम्प्रेशन, सेकंड इम्प्रेशन, थर्ड इम्प्रेशन. तर इम्प्रेशन म्हणजे काय तर ते पब्लिकेशन इयर नसतं ते, तर त्याची फक्त ती आवृत्त्या संपल्यामुळं तर ती फक्त आवृत्त्या परत त्याने त्या छापलेल्या असतात, म्हणून ते इम्प्रेशन हा शब्द तिथं आलेला असतो. तर आपल्याला पब्लिकेशन इयर आणि रिप्रिंट ह्याच्यामधला फरक पहिल्यांदा आपल्याला जाणून घेतला पाहिजे. त्यात रिप्रिंट जसं ती तारीख आपल्याला देऊन उपयोगाचे नाही. तर तुम्ही साधा आहे तिथं जिथं कॉपीराईट दिलेला असेल त्या कॉपीराईटच्या पुढे ज्या तारखा दिलेल्या असतात तर त्या तारखा ज्या असतात ना तर त्या तारखा बऱ्यापैकी तो इयर ऑफ पब्लिकेशनच्या दिलेला असतात. मग तिथून ती तारीख तुम्ही तो इयर तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि दुसरं असं की ज्या वेळेस एखाद्या पुस्तकाची पब्लिकेशन दुसरी एडिशन येते, नवीन एडिशन, आणि त्यावेळेस काय होतं त्याचा जो पाठीमागचा ISBN नंबर असतो तर तोच ISBN नंबर त्याला वापरला जात नाही. तर ज्यावेळेस ती नवीन एडिशन असते तर त्यावेळेस त्याला नवीन ISBN नंबर दिलेला असतो. म्हणजे या दोन गोष्टी जर तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करून पाहिल्या तर तुमच्या ते पटकन लक्षात येईल. आता आपण पुढे जाऊया. टॅग नंबर 3. आता टॅग नंबर 3 याच्यामध्ये पेजिनेशन हे दिलेलं आहे. तर फिजिकल डिस्क्रिप्शन 300 फिजिकल डिस्क्रिप्शन, त्याच्यामध्ये टॅग नंबर एक्सटेंट मध्ये आपल्याला ते पेजिनेशनचं सर्व डिटेल्स आपल्याला द्यायचे आहेत. आता बऱ्याच वेळेस काय होतं जर रिसर्च लायब्ररी असेल तर तिथं त्या पुस्तकाचं डायमेन्शन वगैरे ह्या सर्व गोष्टी मेन्शन त्यांना करावं लागतात. पण हल्ली कसं आहे बऱ्याच ग्रंथालयात मॅनपॉवर हा मोठा इश्यू आहे, मॅनपॉवर नसते, त्यामुळं तेवढा वेळ नसतो ग्रंथपालाकडे किंवा त्या ग्रंथालय स्टाफकडे, त्याच्यामुळं फक्त तिथं पेजिनेशन आपण घेतलं जातं. मग पेजिनेशन देताना जो 300A टॅग आहे त्याच्यामध्ये एक्सटेंड हे जे ऑप्शन आहे तिथं तुम्ही पेजिनेशन त्याचं देऊ शकता. सपोज या पुस्तकाचे 200 पानं आहेत असे आपण गृहीत धरले तर 200 आणि पुढं P डॉट, P म्हणजे पेजिनेशन आणि फुल स्टॉप, ही पेजिनेशन साठी ही मेथड वापरली जाते. आता 300 मध्ये आपण फक्त पेजिनेशनच वापरतो. त्याच्यानंतर आपण पुढे येऊया 4 मध्ये. टॅग नंबर 4 हा बुकच्या एंट्रीसाठी वापरला जात नाही, हा फक्त सिरियल स्टेटमेंट जर असेल, म्हणजे सपोज एखादं तुमचं जर सिरियल असतील तर त्याच्यासाठी हे वापरलं जातं. त्यामुळे पुस्तकाची एंट्री करताना हे काय आपण इथे विचार घेणार नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की काय काय पुस्तकं अशी असतात की नाही का ते व्हॅल्यूम, वेगवेगळे व्हॅल्यूम त्याचे असतात, तर ते व्हॅल्यूमची एंट्री करताना माझ्या मते तुम्ही त्या समजा 10 व्हॅल्यूमचा जर सेट असेल तर त्या 10 व्हॅल्यूमची एकत्र एंट्री न करता वेगवेगळ्या टायटल खाली तुम्ही त्याची एंट्री केली पाहिजे. म्हणजे कसं सपोज एखादं व्हॅल्यूम त्याचे 10 आहेत पण बऱ्याच वेळेला काय होतं त्याचं टायटल वेगवेगळं असतं आणि ते टायटल वेगवेगळं असतं ते पाहिलं जात नाही. मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा येतो की ती एकाच टायटलच्या अंडर एंट्री केल्यामुळे त्याचे जे त्याच्या अंडर जे व्हॅल्यूमच्या अंडर म्हणजे वेगवेगळे भाग केलेले असतात त्या व्हॅल्यूमच्या, तर ते झाकले जातात. ते झाकले जाऊ नये याच्यासाठी तुम्ही पुस्तकाचे जरी व्हॅल्यूम मध्ये जरी असतील तरी तुम्ही ती एंट्री करताना सेपरेट टायटलच्या अंडर तुम्ही एंट्री केलेले चांगलं राहील. त्यानंतर आपण येणार आहे टॅग नंबर 5 मध्ये.
तर टॅग नंबर 5 हा जनरल नोट मध्ये दिलेला आहे. 500A मध्ये जनरल नोट दिलेला आहे. म्हणजे जसं की एखादं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाबद्दल जर तुम्हाला अतिरिक्त माहिती तुम्हाला द्यायची असेल तर टॅग नंबर 500 याच्या अंडर तुम्हाला देता येते. जसं की एखाद्या पुस्तकाला अवॉर्ड मिळालेला आहे किंवा एखादा पुस्तक हे बेस्ट सेलर आहे, अशी जर जी काही माहिती तुम्हाला द्यायची आहे तर तुम्ही ते इथं 500 जनरल नोट्स या ठिकाणी हे तुम्ही देऊ शकता. किंवा जर तुम्हाला त्या पुस्तकाचे जे कंटेंट आहे ते कंटेंट तुम्हाला तिथं मेन्शन करायचे आहेत तरी तुम्ही ते त्या पुस्तकातले कंटेंट इथं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपण जाणार आहे टॅग नंबर 6 मध्ये. आता ही जी फील्ड आहे 600 तर हा जो टॅग वापरला जातो तो विषयासाठी वापरला जातो. म्हणजे त्या पुस्तकाचा विषय कोणता आहे ह्याच्यासाठी तो वापरला जातो. तर 650 याच्यामध्ये आपण ते सब्जेक्ट एंट्री करतो. सब्जेक्ट ऍडेड एंट्री 650 या ठिकाणी तुम्हाला ए ला जायचं. 650A टॉपिकल टर्म और जिओग्राफिक नेम ऍज एंट्री एलिमेंट या ठिकाणी जायचंय आणि तुम्हाला तो तिथं सब्जेक्ट मेन्शन करायचा आहे. आता समजा हे रेफरन्स सर्व्हिसचं पुस्तक आहे आणि सब्जेक्ट देखील रेफरन्स सर्व्हिस किंवा लायब्ररी सायन्स. जर ब्रॉड सब्जेक्टचा जर आपण विचार करत असू तर आपण या ठिकाणी लायब्ररी सायन्स म्हणू शकतो किंवा डायरेक्टली रेफरन्स सर्व्हिस REFEREN रेफरन्स सर्व्हिस. ठीक आहे. सर्व्हिस ठीक आहे. रेफरन्स सर्व्हिस. आता बऱ्याच वेळेस काय होतं की एक पुस्तक आहे पण ते 2 विषयासाठी वापरलं जातं. किंवा आता समजा इंडियन इकॉनॉमी हे जर पुस्तक असेल तर ते इकॉनॉमिक्स मध्ये पण जाईल, हिस्ट्री मध्ये पण दाखवता येईल. मग अशा वेळेस काय करायचं तर तो जो सब्जेक्ट आहे तो आपण दोन्ही ठिकाणी त्याचे इंटरेस्ट आपण दाखवू शकतो. आता सपोज हा रेफरन्स सर्व्हिस म्हणून एक बुक आपण घेतलेला आहे पण आपल्याला ह्याला ब्रॉड सब्जेक्ट आपण आपला अजून द्यायचा आहे. हे ब्रॉड सब्जेक्ट कुठला द्यायचा आपल्याला तर लायब्ररी सायन्स. ठीक आहे. तर तो देण्यासाठी आपण इथं डुप्लिकेट रेकॉर्डातून घेणार आहोत आपण सब्जेक्टचं. आपण मल्टिपल आपण पाहिजे तेवढ्या सब्जेक्टचे डुप्लिकेट रेकॉर्ड तयार करू शकतो. आता या ठिकाणी 650 आता अजून एक तिथं रेकॉर्ड ऍड झालेला आहे तर तिथं आपण लायब्ररी सायन्स. ठीक आहे. इथं लायब्ररी सायन्स म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल एखादा पेट्रॉन त्याला जर बघायचं असेल की लायब्ररी सायन्स मध्ये किती पुस्तकं आहेत तो डायरेक्टली सब्जेक्ट लायब्ररी सायन्स टाकेल आणि त्याला लायब्ररी सायन्सची पूर्ण लिस्ट तिथं मिळेल. जसं की आता आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज असतील तर त्याला ब्रॉड विषय तिथं असतात. जसं की जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, हिंदी असेल, मराठी असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल, असे जे ब्रॉड विषय आहेत त्यासाठी सुद्धा तुम्ही इथं एक फील्ड एक्स्ट्रा ऍड करून डुप्लिकेट सब्जेक्ट ची फील्ड ऍड करून तिथं तो ब्रॉड सब्जेक्ट तुम्ही इथं मेन्शन करू शकता. हा झालेला आहे टॅग नंबर 650. हा सर बोला एक की मिनिट. हा हा आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे आपण जो क्लास नंबर दिलाय बरं का, हो 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 तर तो क्लास नंबरला लक्षात ठेवून आपण सब्जेक्ट लिहायला पाहिजे. नाही तो क्लास नंबर त्या पर्टिक्युलर पुस्तकासाठी झाला बरोबर. बर पण तो समजा आता तो क्लास नंबर जो आहे तो आपण दिलाय कुठला 025 म्हणजे तो 020च्या अंडर मधलाच आहे तो. म्हणजेच काय 020 हा लायब्ररी सायन्स आहे आणि 025 हा रेफरन्स सर्व्हिस आहे. म्हणजे मेन सब्जेक्ट लायब्ररी सायन्स. हा मेन सब्जेक्ट त्याचा लायब्ररी सायन्स आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण कॅटलॉगिंग शिकलो त्यावेळेस क्रॉस रेफरन्स एंट्रीज ज्यावेळेस येतात त्यावेळेस रेफरन्स सर्व्हिस डायरेक्टेड टू लायब्ररी सायन्स असं पण असतं. परत नॅरोवर कडे यायचं झालं तर लायब्ररी सायन्स नॅरोवर डायरेक्ट टू रेफरन्स सर्व्हिस असं ज्या एंट्रीज आपण शिकलेलो आहे बघा कॅटलॉगिंग मध्ये बरोबर त्याचाच वापर आपण इथे एंट्री करताना आपण करायचा आहे. पण सर मी थोडं जास्त डेप्थ मध्ये जाऊन काय करतोय माहिती आहे का. हा बोला की सर. समजा लायब्ररी सायन्स हा एक विषय ठेवलाय मी बरं का, तर त्याला लायब्ररी सायन्सच नाव देतोय मी बरोबर. बरं का अतुल सर एक मिनिट.
काय माहितीये का की तुम्हाला समजा इंग्लिश विषयाचे किती पुस्तकं आहेत एकूण, ते जर संख्यावारी पाहिजे असेल तर ह्या कॉलमचा उपयोग होतो. अन्यथा तुम्ही काय करणार, इंग्लिश लिटरेचर असं एकदम डीपली करत बसला तर नसते इंग्लिशची पुस्तकं किती आहेत ते तुम्हाला कळणं अवघड होईल. बरोबर नाही आहे. आणि तुमचा अतुल सर संभ्रम कुठं झालाय माहितीये का तुमचा, बरं का अतुल सर, तुमचा संभ्रम कुठं झालाय तर तुमचा तो क्लास नंबर तुम्ही हा दिलेला आहे आणि तुम्ही त्याला सब्जेक्ट मध्ये देताना लायब्ररी सायन्स कसा देताय असा तुमच्या डोक्यात एक विचार असेल, बरोबर? हॅलो हॅलो. बरोबर, तसंच वाटत असेल त्यांना. हा, तर तसं म्हणजे तसा विचार करण्याचे कारण नाही, कारण हा जो आपण रेफरन्स सर्व्हिस सब्जेक्ट दिलाय तो मुळात लायब्ररी सायन्स मधल्या अंडरच तो जातोय, तिथंच जातोय तो. तुम्ही कंटिन्यू करा सर, पूर्ण करा एवढं हा. सर्क्युलेशन. बर, दिसते का स्क्रीन, दिसते तुम्हाला सर? हो, स्क्रीन दिसते स्क्रीन. हॅलो. हा हा दिसते. ओके. अतुल आता सर हा शेवटी प्रश्न विचारा. 650 टॅग झाला. हो हो, 650 हा टॅग झाल्यानंतर आपण येऊया टॅग नंबर 7 वरती. हा, तर आता तुम्हाला सुरुवातीला एक प्रश्न पडला होता की जर 2 ऑथर असतील किंवा 3 ऑथर असतील तर त्याचं काय करायचं. आपण पहिला ऑथर तर 100 मध्ये दिला, मग तो दुसरा ऑथर किंवा त्या अधिकचे जे ऑथर आहेत त्याची एंट्री करण्याची फॅसिलिटी कोहामध्ये 700 कोहामध्ये म्हणण्यापेक्षा आपण मार्क मध्ये म्हणूयात 700 या टॅगच्या अंडर मध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर 700A पर्सनल नेम, बघा इथं पुन्हा एकदा पर्सनल नेम म्हणतोय, म्हणजे तुम्ही सुरुवातीला जर 1 मध्ये जर पाहिलं तर तिथं पण पर्सनल नेमच म्हणलेला आहे त्यांनी 100A ला, आणि इथं 7 मध्ये ज्यावेळेस तुम्ही येता तर 700A ला सुद्धा पर्सनल नेमच म्हटलेला आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या ऑथरची एंट्री देऊ शकता. जर तिसरा ऑथर असेल तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ऍडेड एंट्री पर्सनल नेमच्या पुढे एक विंडो दिसते तुम्हाला बारीक, तर त्या विंडोवरती क्लिक केलं की तो डुप्लिकेट त्याची फील्ड तयार करेल. तिथं जाऊन तुम्ही परत तिसरा ऑथर देऊ शकता. परत अजून एखादं तुम्हाला ऍड करायचं असेल चौथा ऑथर तरी देखील तुम्ही परत त्या विंडोवरती बारीक जाऊन तिथं क्लिक केल्यानंतर पुन्हा आणखी असे म्हणजे मल्टिपल तुम्ही कितीही ऍड करू शकता, त्याला काय बंधन नाही. परत आता ह्याला दुसरा ऑथर नसल्यामुळे आपण काही तर दुसरा ऑथर टाकत नाहीये, त्याच्यामुळे आता डायरेक्ट येऊया टॅग नंबर 8 वरती. ठीक आहे. आता टॅग नंबर 8 मध्ये विचारात घेण्याची फील्ड म्हणजे टॅग नंबर 856. तर टॅग नंबर 856 जर तुम्ही आला तर त्या ठिकाणी युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफायर म्हणजे URI असं तिथं दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. म्हणजेच काय, सपोज एक रेफरन्स पुस्तक माझ्याकडे आहे पण ते जर ई फॉर्म मध्ये अवेलेबल असेल तर मग मी काय करणार, 856 च्या तिथं URI मध्ये मी त्याची लिंक जी आहे ते लिंक इथून मी तिथं देणार. लिंक दिल्यानंतर काय होईल, ज्यावेळेस तुम्ही ओपॅक मध्ये सर्च करताल तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली तिथं तुम्हाला ते एक लिंक अवेलेबल करून देईल, आणि तुम्ही ज्यावेळेस त्या लिंक वरती क्लिक करताल तर डायरेक्टली ते तुम्हाला त्या ई बुकच्या साइड वरती तुम्हाला तिथं ते घेऊन जाईल. हा फायदा या ठिकाणी दिलेला आहे. किंवा इथं कोहामध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्याची फॅसिलिटी त्यांनी दिलेली आहे. म्हणजे कसं की फक्त तुम्ही बुक नाही, जर्नल नाही, तर तुम्ही ज्या तुमच्या कॉम्प्युटर फाईल्स आहेत त्याची सुद्धा तुम्ही एंट्री कोहामध्ये करू शकता. एवढी चांगली फॅसिलिटी कोहामध्ये त्यांनी दिलेली आहे. मग सपोज तुम्ही जर एखादा सपोज असं गृहीत धरूया का तुमच्याकडे एखादा सिलेबस आहे आणि तो सिलेबसची कॉपी तुम्ही कोहामध्ये अपलोड केलेली आहे. अपलोड केल्यानंतर त्याची एक लिंक तयार होईल, तर लिंक तुम्ही या ठिकाणी त्याची पेस्ट करायची आहे एंट्री करते वेळेस. मग होईल काय, ज्यावेळेस एखादा सिलेबस चेक करत असेल तुमच्या त्या कोहामध्ये जाऊन आणि तुम्हाला तो सिलेबस सापडेल, त्याला जो तो सिलेबस सापडल्यानंतर ज्यावेळेस तो क्लिक करेल त्या लिंक वरती तर ऑटोमॅटिक तिथं तो क्वेश्चन पेपर ओपन होणार आहे. म्हणजे त्याला दुसरीकडे म्हणजे गुगल ड्राईव्ह वगैरे किंवा दुसऱ्या साईड वरती तिथं घेऊन जाण्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे या ठिकाणी असं लक्षात तुमच्या येईल की कोहा ऍज अ इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी म्हणून देखील तुमचं इथं काम करतोय. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया टॅग नंबर 9. आता टॅग नंबर 9 म्हणजे 9 मध्ये
टॅग नंबर 9 तर 942 या ठिकाणी सोर्स ऑफ क्लासिफिकेशन ऑर शेड्यूल स्कीम. ठीक आहे, तर तिथं आपल्याला डीडीसी असं द्यायचं आहे स्मॉल मध्ये क्लासिफिकेशन. आता इथं आपण डायरेक्टली मॅन्युअली एंट्री करतोय म्हणून त्यामुळे डीडीसी हे ऑप्शन तिथं आलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही इम्पोर्टिंग साठी घेता त्यावेळेस तिथं जो कॉलम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्मॉल मध्ये डीडीसी हे टाकायचं आहे. त्याच्यानंतर कोहा ऍटम टाइप तर कोहा ऍटम टाइप हा कुठला आहे, तर तो बुकचा आहे म्हणून आपण तिथं बुक सिलेक्ट केलं. आता सध्या आमच्या इथे घेताना आम्ही सिरियल किंवा कॉम्प्युटर फक्त बुक्स एवढंच तिथं टाईप तुम्हाला दाखवेल. आता एडिशन वगैरे बाकीच्या गोष्टी काही तर पुन्हा पुन्हा मेन्शनची आवश्यकता नाही, पण ह्या दोन गोष्टी तिथं त्या दोन गोष्टी आपण तिथं टाकून घेतल्या. ठीक आहे, बुक आणि डीडीसी सोर्स ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथं रेकॉर्ड हे सेव्ह करणार आहोत. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर हे रेकॉर्ड सेव्ह होईल. हे रेकॉर्ड सेव्ह झालेलं आहे. आता हे रेकॉर्ड आता तुम्ही जर पाहिलं तर ट्रॅडिशनली आपण कसं करायचो की सुरुवातीला ऍक्सेशन करायचो आणि त्याच्यानंतर आपण मग कार्ड ते कॅटलॉगिंग कार्ड लिहायला घ्यायचो. पण तुम्ही इथं सॉफ्टवेअर मध्ये जर बघितलं तर इथं त्याच्या विरुद्ध म्हणजे उलटी प्रोसेस आहे. सुरुवातीला आपल्याला त्याचं कॅटलॉगिंग करून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याचं ऍक्सेशनिंग करावं लागेल. आता आपण जो दुसरा पार्ट आहे त्यातला ऍक्सेशनिंगचा, तर आता त्या ऍक्सेशनिंगच्या पार्टला आपण आलेलो आहोत. आता याच्यामध्ये झिरो विड्रॉन स्टेटस तिथं आपण काही करायची गरज नाही, पण ज्यावेळेस पुस्तक तुमच्या ग्रंथालयातून काढून टाकलं जाईल त्यावेळेस तिथे विड्रॉन हा स्टेटस तुम्हाला आला पाहिजे. त्यावेळेस तिथं स्टेटस तुम्ही तो विड्रॉनचा सिलेक्ट करणार आहात. त्यासाठी तुम्हाला विड्रॉन स्टेटस दिलेला आहे. परत लॉ त्याच पद्धतीने लॉ स्टेटस आहे. त्याच्यानंतर सोर्स ऑफ क्लासिफिकेशन डीडीसी आपण वापरतोय ऑटोमॅटिकली तिथं ते आलेलं आहे. तर ह्यातल्या ज्या महत्वाच्या फील्ड आहेत आता ज्या भरायच्यात आपल्याला त्या आपण विचारात घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये कलेक्शन कोड वरती जर तुम्ही गेला तर ते काय आहे, फिक्शन आहे, जनरल रिडिंग आहे, मराठी बुक आहे का काय आहे का टेक्स्ट बुक आहे, तर हे इथं आपण घेणार आहोत. आता हे टेक्स्ट बुक आहे असं गृहीत धरूया आपण. तर टेक्स्ट बुक आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर परमनंट लोकेशन. आता इथं परमनंट लोकेशन आणि करंट लोकेशन अशा दोन फील्ड आहेत. तर जर तुमचं जर एक कॅम्पस मोठा आहे असं गृहीत धरूया आपण, त्या कॅम्पसच्या अंडर 5 कॉलेजेस आहेत असं आपण गृहीत धरलं आणि 5 कॉलेजमध्ये एक कोहा हे तुमच्याकडे वापरलं जात आहे, त्यावेळेस असं लक्षात घेऊया की आपण एकाच ठिकाणी कोहा इन्स्टॉल केलेला आहे आणि बाकीचे कॉलेज ते वापरतात. मग त्यावेळेस तुम्ही तिथं काय केलेलं असणार, वेगवेगळ्या लायब्ररीज तुम्ही त्याच्या अंडर तयार केलेला असणार. ठीक आहे, म्हणजे लायब्ररी ए, लायब्ररी बी, लायब्ररी सी, लायब्ररी डी अशा पद्धतीने. आणि ज्या वेळेस लायब्ररी एखादं पुस्तक एखाद्या लायब्ररीकडे असेल किंवा त्यांनी स्वतः त्याचं ऍक्सेशनिंग केलेलं असेल त्यावेळेस त्याचं लोकेशन असणार आहे ते परमनंट लोकेशन. म्हणजे सपोज आपण उदाहरण घेऊया की मेढा म्हणजे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचं एक सिनियरचं एक कॉलेज आहे आणि ज्युनियरचं दुसरं कॉलेज आहे. सिनियरच्या कॉलेजमध्ये आता समजा 2 वेगवेगळ्या बिल्डिंग आहेत, 2 वेगवेगळे त्यांचे कार्य वेगवेगळीकडे चालतात, पण सॉफ्टवेअर त्यांचं एकच आहे. मग त्यामध्ये त्यांनी पुस्तकाचे सपोज सिनियर कॉलेजच्या लायब्ररीकडे एखादं पुस्तक आलेलं आहे आणि त्यांनी त्या पुस्तकाची एंट्री केलेली आहे, त्यावेळेस ते परमनंट लोकेशन मध्ये ते पुस्तक आहे. पण ज्या वेळेस इंटर लायब्ररी लोनची वेळ येईल आणि ते दुसरं कॉलेज त्यांच्या कॅम्पस मधलं त्यांच्याकडून ते पुस्तक घेऊन जाईल त्यावेळेस त्या पुस्तकाचं करंट लोकेशन चेंज होणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की परमनंट लोकेशन तेच राहणार आहे. ज्या कॉलेजने एंट्री केली ते परमनंट लोकेशन असेल, पण करंट लोकेशन बदलू शकतं. म्हणजे सपोज 2-3 लायब्ररीज असतील, ज्या लायब्ररीमध्ये ते पुस्तक गेलेलं असेल त्या लायब्ररीचं लोकेशन तिथे येईल. आता सध्या आपण एंट्री करतोय त्याच्यामुळं परमनंट आणि करंट लोकेशन आपण सध्या एकच ठेवतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर पार्ट येतोय सेल्विंग लोकेशनचा. आता सेल्विंग लोकेशन या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, जर सेल्विंगचा तुम्हाला रॅक नंबर हवे असतील तर तुम्ही रॅक नंबर तिथे मेन्शन करू शकता, किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही पुस्तकं डोनेटेड असतात तर त्यांचं ते वेगवेगळे ठेवलेले असतात किंवा रेफरन्स सेक्शन त्यांनी वेगळं केलेला असतो.
तर अशा ठिकाणी सेल्विंग लोकेशन हा दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते लोकेशन फक्त सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही एनी टाइम हे लोकेशन तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला हवं तेव्हा. जर सपोज एखादं पुस्तक जर नवीन आलेलं असेल तर न्यू मटेरियल सेल्फ या ठिकाणी देखील तुम्ही टाकू शकता किंवा ऑन डिस्प्ले टाकू शकता, म्हणजे तुम्हाला हवं ते लोकेशन तुम्ही या ठिकाणून घेऊ शकता. ठीक आहे, सध्या आपण आता ते टेक्स्ट बुक असल्यामुळे बऱ्यापैकी ते जनरल स्टॉक मध्ये जातं, तर जनरल स्टॅकच्या अंडर मी त्याला ते टाकतो. ठीक आहे, सॉरी इथं फिक्शन झालेलं आहे, जनरल स्टॉक सिलेक्ट करतोय, जनरल स्टॅक. ओके, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहे डेट ऍक्वायर्ड, म्हणजे पुस्तकाचं ऍक्सेशनिंग कधी झालं तर ती तारीख तुम्हाला तिथं द्यायची आहे. तर तारीख येताना YYYY डॅश MM डॅश DD ह्या फॉर्मॅट मध्ये असेल. हा फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तिथं. आता सोर्स ऑफ ऍक्विजिशन, आता सोर्स ऑफ ऍक्विजिशन म्हणजे काय, पुस्तक कोणाकडून आलं त्याचा आपल्याला तिथं मेन्शन करायचं असेल आहे. जर ते पुस्तक आपण परचेस केलेलं असेल तर तिथं जो सप्लायर असेल तर त्या सप्लायरचं नाव तुम्हाला तिथं द्यायचं आहे. आणि जर ते पुस्तक कुणी डोनेशन म्हणून दिलेलं असेल तर त्या डोनरचं नाव किंवा त्या डोनरच्या संस्थेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. तर या ठिकाणी मी वेंडरचं नाव देतो इथं, सोर्स ऑफ ऍक्विजिशन वेंडर. तर वेंडर आहे विविध भांडार. विविध ग्रंथ भांडार. आता ह्या ठिकाणी सोर्स ऑफ ऍक्विजिशन मध्ये तुम्हाला ड्रॉप डाऊन सिस्टीम सुद्धा ते तयार करता येईल, पण त्याचा ड्रॉबॅक असा आहे, ज्यावेळेस तुम्ही ड्रॉप डाऊन सिस्टीम तयार करता त्यावेळेस सपोज एखाद्याने जर पुस्तक तुम्हाला डोनेट केलं तर त्या डोनेटरचं नाव तिथं असेलच असं सांगता येत नाही. आणि ज्यावेळेस डोनेटरची संख्या जर वाढेल तर ती ड्रॉप डाऊन लिस्ट विनाकारण लांबलचक होत जाईल, त्याच्यामुळे तिथं आपण ड्रॉप डाऊन वापरत नाही. त्यानंतर करन्सी. करन्सी आता बऱ्यापैकी आपल्याकडे इंडियन किमतीमध्ये पुस्तकं आपण परचेस केलेले जातात आणि प्राइस देताना आपण नेहमी इंडियन रुपीज मध्ये देतो, त्याच्यामुळं RS वगैरे तिथं काही टाकण्याची आवश्यकता नाही किंवा करन्सी तिथं रुपीज म्हणून काही मेन्शन करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे डायरेक्ट आपण फर्स्ट नॉर्मल परचेस प्राइस या ठिकाणी येणार आहोत. नॉर्मल परचेस प्राइस म्हणजे काय, जो डिस्काउंट देऊन आपल्याला ते पुस्तक केवढ्याला पडलं. सपोज एखादं 300 रुपयाचं पुस्तक असेल आणि त्याला जर तुम्हाला 10% जर डिस्काउंट मिळालेला असेल तर त्या डिस्काउंटची किंमत तुम्हाला ते 270 रुपयाला ते पुस्तक मिळालेलं असेल तर तुम्हाला ते 270 रुपये इथे टाकायचे. तुम्हाला ते त्या पुस्तकाची प्रिंट प्राइस आहे ते टाकायचे इथं नाही. तर इथं मी 270.00 किंवा फक्त 270 टाकलं तरी चालेल. डन. ठीक आहे. त्यानंतर सिरियल इलिमिनेशन क्रोनॉलॉजी, जर सिरियल असेल तर तिथं ते टाकायचं आहे. ते आता सिरियल वगैरे काय आपण इथं टाकत नाही. आता इन्व्हेंटरी नंबर तो देखील आपण काही इथे युज करत नाही. सेल्विंग कंट्रोल नंबर तो देखील आपण इथे युज करत नाही. त्याच्यानंतर आहे बिल नंबर, त्या पुस्तकात जे परचेस केलेलं आहे त्या बिलाचा नंबर आपण इथं मेन्शन करतो. समजा बिलाचा नंबर आहे 110. ठीक आहे. आता हे फुल कॉल नंबर, आता जो फुल कॉल नंबर आपण कॅटलॉगिंग करताना 082 च्या अंदर जो आपण टाकला होता तो ऑटोमॅटिकली इकडं रिट्राईव्ह करून घेतोय. त्याच्यानंतर पुढे येऊया बारकोड. आता बारकोड देताना, बारकोड म्हणजे काय, बारकोड इज नथिंग बट ऍक्सेशन नंबर. तो ऍक्सेशन नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे. माझ्या एक्सपिरियन्स नुसार तुमचा जो बारकोड नंबर आहे, तुम्ही जो काय ऍक्सेसिंग करताल तो 1 किंवा 2 अंकी जर तुम्ही ठेवत असाल तर त्याचा बारकोड जो आहे तो असा ट्रेस केला जातो, म्हणजे असं ओढल्यासारखा तो दिसतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं, जर दुसरं सॉफ्टवेअर वापरून फक्त आता सपोज आपण असं गृहीत की ह्याचा ऍक्सेशन नंबर 5 आहे, मग फक्त मी 5चा आकडा जर तिथे टाकला तर काय होईल, एक तर तो एकदम लहान होईल बारकोड, म्हणजे फक्त 1, 2, 3 रेषा आल्यासारखा तो बारकोड तयार होईल. तसं न होता एक समान बारकोड राहतील अशी जर काळजी घ्यायची असेल तर आपल्याला ते बारकोड किती अंकी असावा हे पहिल्यांदा डिफाईन करून घ्यावं लागेल. बऱ्याच वेळेस आम्ही काय करतो की बारकोड हा 6 अंकी आम्ही डिफाईन केलेला आहे. 6 अंकी म्हणजे काय, तो लाखामध्ये जातो, म्हणजे 9 लाख
99,999 एवढे ऍक्सेशन नंबर तयार होतील, एवढी कॅपॅसिटी त्या 6 अंकाची राहील, त्याची खबरदारी आम्ही घेतो. त्याच्यामुळं आम्ही ऍक्सेशन नंबर देताना सपोज 1 नंबरचा जर ऍक्सेशन नंबर द्यायचा असेल तर या ठिकाणी आम्ही डायरेक्ट 1 न म्हणता 00000 5 वेळा शून्य देऊन 1 म्हणतो. त्यामुळे काय होतं की त्या बारकोडची लांबी ही एक समान राहते. ठीक आहे. आता पुढे जाऊया. कॉपी नंबर युनिफाईड रिसोर्स आयडेंटिफायर म्हणजे URI मागाशीच दिलेलं ते तर दिलेलं असेल तर ऑटोमॅटिक ते इथं येईल, नाहीतर इथून सुद्धा आपण ते देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बिल डेट, सॉरी त्याच्या अगोदरच एक राहिलं कॉस्ट रिप्लेसमेंट प्राइस. म्हणजे कॉस्ट रिप्लेसमेंट प्राइस म्हणजे जे पुस्तक हरवल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्यांकडून किती पैसे घेणार आहोत. काही ठिकाणी 1.5 पट घेतले जातात, काही ठिकाणी 2 पट घेतले जातात. तर त्या पद्धतीनुसार तुम्हाला इथं ती प्राइस द्यायची आहे. पण माझं सजेशन असं आहे की तुम्ही इथं 1.5 पट किंवा 2 पट प्राइस न देता त्या पुस्तकाची जी ऍक्च्युअल किंमत आहे ती तुम्ही इथं मेन्शन करावी असं मला वाटतं. म्हणजे काय 300 रुपये त्याची किंमत आहे. म्हणजे ह्याचा फायदा असा होईल की त्याची ऍक्च्युअल किंमत किती आहे हे आपल्या पटकन लक्षात येईल. आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्याकडून किंवा त्या पेट्रॉन कडून जर पुस्तक हरवलं तर त्याच्याकडून किती पैसे घ्यायचे हे आपण लगेच कॅल्क्युलेट करून त्याला सांगू शकतो. आणि त्या पुस्तकाची ऍक्च्युअल किंमत किती आहे हे देखील आपल्या लक्षात ठेवायची आवश्यकता पडत नाही, कारण आपण तिथे ऑलरेडी ऍक्च्युअल किंमत तिथे मेन्शन केलेली असते. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊया बिल डेट साठी. बिल डेटला तर बिल डेट देताना मगाचा जो फॉर्मॅट आपण मेन्शन केलेला होता YYYMMDD त्या फॉर्मॅट मध्येच आपल्याला बिल डेट मेन्शन करायचे आहे. 04-25. ओके. त्याच्यानंतर नॉन पब्लिक नोट. नॉन पब्लिक नोट मध्ये आपण सध्या तरी इथं काय देत नाही, पण तुम्हाला ती फील्ड जर वापरायची असेल दुसऱ्या कुठल्या ह्याला तर तुम्ही इंटरनल म्हणून तुम्हाला ते फील्डचा वापर तुम्हाला तिथं करता येईल. ठीक आहे. आता बऱ्याच ठिकाणी मी फ्रेमवर्क तयार करताना नॉन पब्लिक नोट हा जो आहे पार्ट तो बिल नंबर साठी दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी करताना काय केलेलं आहे इथं के म्हणून मी एक्स्ट्राचीच फील्ड तिथं ती तयार केलेली आहे. पण मी ज्या ज्या ठिकाणी हा इन्स्टॉल करून दिलेला आहे त्यांना बिल डेट जे दिलेले आहे ते डब्ल्यू मध्ये दिलेले आहे आणि नॉन पब्लिक नोट जिथं दिसतंय तिथं बिल नंबर मी त्यांना तिथं अरेंज करून दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण या कोहा आयटम टाईप वरती आता इथं बुक आहे म्हणून आपण इथं बुक घेऊया. जर्नल असेल तर आपल्याला तिथं जर्नल सिलेक्ट करता येईल, पण मी फक्त इथं बुकचेच एंट्री घेतलेलं आहे त्यामुळे मी फक्त बुकच घेतलेलं आहे. आता इथं पब्लिक नोट. पब्लिक नोट मध्ये आपण काय करायचंय त्या पुस्तकाचे जे एक्झॅक्ट लोकेशन आहे म्हणजे रॅक नंबर तो आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. समजा ह्याचा रॅक नंबर आहे आता बऱ्याच ठिकाणी रॅक नंबर देण्याची वेगवेगळी पद्धत असते. आता आपण आमच्या ठिकाणी रॅक नंबर देताना आम्ही सरळ सरळ काय केलेलं आहे तर रोल नंबर दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 आणि त्याच्या 2 साइड केलेल्या आहेत, साइड ए आणि साइड बी. आणि साइड त्या साइडला गेल्यानंतर परत त्याचं रॅक नंबर 1 2 3 4 असं केलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी मी आमच्या पद्धतीने त्याचा नंबर देतो. रॅक नंबर 1 साइड ए म्हणजे 2 बाजू असतात रॅकला बघा, पुढची आणि पाठीमागची. तर त्याला आम्ही ए साइड आणि बी साइड असं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे इथं रो नंबर 1 रॅक नंबर ए आणि त्याच्या रोल नंबर ए आणि त्याच्यामध्ये 4 रॅक आम्ही दिलेले आहेत तिथे 1 2 3 4. आता सपोज हे 2 नंबर रॅक वरती पुस्तक असेल तर रॅक नंबर इथं माझा 2 जाईल. मग माझा लोकेशन तिथं काय झाला A12. म्हणजे डायरेक्टली एखादा जर कोणी त्याने ओपॅक मध्ये सर्च केलं आणि त्याला जर तिथं लोकेशन A12 जर सापडलं तर तो डायरेक्टली रो नंबर ए ला जाईल, त्याच्या ए साइडला जाईल आणि रॅक नंबर 2 ला ऑटोमॅटिक तो तिथं जाईल. ठीक आहे. आता खाली आल्यानंतर तिथे ऍड ऍटम, ऍड अँड डुप्लिकेट, ऍड मल्टिपल कॉपीज ऑफ दिस ऍटम हे दिलेले ऑप्शन आहेत. आता ऍड ऍटम म्हणजे काय, सपोज एकच कॉपी आहे तर तुम्ही डायरेक्टली तिथे ऍड करू शकता. आणि ऍड अँड डुप्लिकेट म्हणजे काय तर तुम्हाला ऍड पण करायचे आणि लगेच त्याचं डुप्लिकेट पण दुसऱ्या एखादा तयार करायचं, त्यावेळेस तुम्ही ऍड अँड डुप्लिकेट वापरायचं. आता तुम्हाला ऍड मल्टिपल कॉपीज
हे ऑप्शन जर तुम्हाला एक किंवा एकपेक्षा जर जास्त कॉपीज तुम्ही घेतलेल्या असतील तर तुम्ही ऍड मल्टिपल कॉपीज या ठिकाणी जायचंय. आता मी ती ऍड आणि मल्टिपल कॉपीज मध्ये गेलेलो आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता इथं नंबर ऑफ कॉपीज ऑफ दिस टू ऍड. ठीक आहे. तर आपण एका कॉपीची एंट्री केलेली आहे, मग राहिल्या 4 कॉपी. मग बऱ्याच वेळा असा प्रश्न पडेल की मग मी एका कॉपीची एंट्री केलेली आहे, मग मी आता इथं 4च आकडा टाकू का? तर तसं करायचं नाही. एंट्री केलेली कॉपी प्लस अजून पुढच्या काय कॉपी आहेत, 4 कॉपी समजा टोटल 5 कॉपी आहेत माझ्याकडे. एका कॉपीची मी एंट्री करतोय आणि बाकी अजून पुढे 4 कॉपीज आहेत. तर टोटल मी नंबर देताना एकूण 5 आकडा इथं देणार आहे. म्हणजे माझ्या इथं 5 कॉपी ऑटोमॅटिक ऍड होतील. आता मी तिथे ऍड बटनावरती क्लिक केलेलं आहे. आता आपण पाहूया. ठीक आहे. प्रोसेसिंग चालू आहे. आता हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल 5 कॉप्या माझ्या ऍड झालेल्या आहेत. आणि तुम्ही बारकोड ह्या कॉलम मध्ये जर पाहिलं तर बारकोड बघा 00001 00002 00003 00004 आणि 00005 असे हे त्याचे बारकोड म्हणजे ऍक्सेशन नंबर जनरेट झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण एका पुस्तकाची एंट्री या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे. आता डायरेक्ट ओपॅक मध्ये जर जाऊन चेक करायचं म्हटलं तर ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. आता हा ओपॅक मध्ये तुमच्या तिथून लगेच ऍक्सेस तुम्हाला मिळणार नाही. कारण कसं आहे, आता हे जे मी वापरतोय तर बेस्ट बुक बडीच जे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्यांनी क्लाउड बेसिस वरती आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही ते वापरतोय. सर एक मिनिट, हे रिपोर्ट मध्ये मला 2 गोष्टी दाखवा जरा. ह्या रिपोर्ट मध्ये, ह्या ऍक्सेशन रजिस्टर मध्ये पहिलं एक तर मला हे दाखवा, म्हणजे क्लास नंबर दाखवा आणि दुसरा म्हणजे सब्जेक्ट दाखवा. ओपॅक मध्ये म्हणताय का तुम्ही? नाही, याच्यामध्ये आता जे आपल्याला दिसतंय ना समोर ते कॅटलॉग मध्ये दाखवायचं म्हणताय का तुम्ही? क्लास नंबर आणि सब्जेक्ट कुठेही दाखवा, पण हे 2 गोष्टी जरा बघायच्या होत्या. अच्छा 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 अच्छा. ह्याच्यामध्ये फुल कॉल नंबर बरोबर. हा, तिथं 025 झाला बरोबर. सब्जेक्ट आता तुम्हाला सांगतो. आता सब्जेक्ट जो आहे बरं का, तो ऍक्सेशनिंग मध्ये सब्जेक्ट आपण देत नाही, कॅटलॉगिंग मध्ये देतो. तो डायरेक्ट आपण त्या कॅटलॉगिंग मध्ये देतो. म्हणजे त्या कॅटलॉग रेकॉर्डला तो तयार होतो. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथून सर्च करचाल बरं का, तुम्हाला दाखवतो मी आता एकच मिनिट. ज्यावेळेस कॅटलॉग सर्चला तुम्ही जाचाल काय, आणि मी समजा तिथं टाकतो रेफरन्स रेफरन्स सर्व्हिस हे पुस्तकाचं नाव आहे. रेफरन्स सर्व्हिस डन. ठीक आहे. आणि मी इथं सबमिट म्हणलं. ठीक आहे. सर्च द कॅटलॉग. सर्च द कॅटलॉग. ह्या इथं रेफरन्स सर्व्हिस जोशी अनंत, त्याचे ISBN नंबर आले, त्याच्यानंतर हे आले. ठीक आहे. आता मी चुकून ह्याला गेलतो बरं का, कॅटलॉगिंग सर्चला गेलतो. तर सर्च द कॅटलॉगला जायचं होतं मला. एकच मिनिट आहे. रेफरन्स सर्व्हिस सर्चिंग चालू आहे. एक मिनिट. आता इथं रेफरन्स सर्व्हिस या पुस्तकावर गेलो आपण. ठीक आहे. हे बघा इथं आल्यानंतर रेफरन्स सर्व्हिस आता CC टाईप झालंय पुढे आता तिथं. ठीक आहे, असू द्या. तर ह्याच्यामध्ये बघा सब्जेक्ट मध्ये रेफरन्स सर्व्हिस आणि लायब्ररीज आहेत. 2 सब्जेक्ट तुम्हाला तिथे दिसतील आणि त्याच्या खाली DDC क्लासिफिकेशन नंबर 025 दिसेल तुम्हाला. सब्जेक्ट कुठे आहे सर? तिथं. ठीक आहे. सब्जेक्ट मध्ये इथं
रेफरन्स सर्व्हिस आणि लायब्ररी सायन्स. हम्म. म्हणजे कोणी लायब्ररी सायन्स म्हणून सर्च घेईल किंवा कोणी डायरेक्ट रेफरन्स सर्व्हिस म्हणेल हम्म. असं. म्हणजे कोणी मग नॅरोवर सर्च घेईल किंवा कोणी ब्रॉड सर्च घेईल. मग पहिल्यांदा लायब्ररी सायन्स नंतर रेफरन्स सर्व्हिस असं टाकायचं असेल हो आपल्याला? हो चालेल, काही अडचण नाही. लायब्ररी सायन्स परत रेफरन्स सर्व्हिस, इट इज युअर चॉईस. इट इज अवर चॉईस. ओके. बरं, मला एक काय म्हणायचंय, उद्या समजा हा जर आम्ही हा ऍक्सेशन रजिस्टर न लिहिता बर हा त्याच्यात आम्हाला ऍक्सेशन रजिस्टर मध्ये प्रिंट जी काढणार बरं का, बर तर हा तिथं ते सब्जेक्ट मध्ये येणार नाही असं लक्षात येतं एक. हा सब्जेक्ट तिथे येणार नाही, कारण तो क्लासिफिकेशनचा सॉरी ऍक्सेशनिंगचा पार्ट येत नाही. तो डायरेक्ट तुमचा ह्याचा पार्ट येतोय ना, कॅटलॉगिंगचा. पण घ्यायचा असेल तर आपल्याला हवं तसे आपण रिपोर्ट त्याच्यामध्ये जनरेट करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर उद्या वाटलं की बाबा सब्जेक्ट आला पाहिजे, पण त्या ठिकाणी तुम्ही सब्जेक्ट ही फील्ड सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करू शकता रिपोर्ट. हा, म्हणजे ती गरजेची आहे सर, म्हणजे सब्जेक्ट आला पाहिजे. हा मग तुम्ही घेऊ शकता तिथं. हा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके सर. Okay. थँक्यू. थँक्यू This सर. session is over from me. Now it is a interactive session. You can ask any question about this. सुधीर माझी सर शंका तीच आहेत? होती. हा 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 हा. बरं का अनिल सुधीर सर हा बोला. पहिल्यांदा एक तुम्ही एक व्हीमॅप काय कुठली तर एक फाईल तुम्ही डाउनलोड करायला पॅटर्न मध्ये सांगितली हो होती. हो सीएसव्ही फाईल. एक मिनिट आम्ही दाखवतो. हा ते काय नेमकं सीएसव्ही म्हणजे एक काय? मिनिट. ती सीएसव्ही म्हणजे आपली एक्सेल शीट सारखीच एक फाईल असते. अच्छा. हा नाही मी एक बघितलं ते मिनिट. सीएसव्हीचं काय मला कळत नव्हतं ते. म्हणजे सीएसव्ही म्हणजे एक फॉर्मॅट दिलेला आहे. म्हणजे आता कसं सपोज आता एक्सेलची जर फाईल घेतली तर त्याचं एक्सटेन्शन कसं असतं, SLX असतं बरोबर. .exe. हा हा तर ती .csv फाईल फक्त म्हणा. एक्सटेन्शन सेशन खूप छान एक्सटेन्शन झालेलं आहे. खूपच छान. ओके, धन्यवाद अतुल सर. धन्यवाद सुधीर सर. अतुल सर खूप भारी झालं. अटेंडिंग द हे सेशन. करतील, वोट ऑफ थँक्स मानतील. हा हा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ऑन बिहाफ ऑफ आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय यांच्याकडून तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो. थँक्यू सर. आणि अतुल सर थँक्यू साठी त्यांना मी निमंत्रित करतो. अतुल सर. Thank you, Sudhir sir. On behalf of Amdar Shashikant Shinde Mahavidyalay, today librarian Dr. Sudhir Nagarkar has been organized this session, and we have found the eminent resource person, Mr. Anil Autade sir, librarian of SBP COE College, District Pune, Warangali, Taluka Indapur, and he has delivered insightful lecture today in this webinar, and we have got some information which is very useful to operate and for Koha, and we are lucky that Sudhir sir also and myself also, we are having Koha in our library, and Dr. Shri Anil Autade sir, he has given us that Koha in our library. So I'm very thankful to Anil sir from the bottom of my heart, and really thankful to Sudhir sir also, who has conducted this session and organized, and who has brought us opportunity to participate in this nice and beautiful session. Thank you very much. ओके. थँक्यू. सर.